आम्ही एका चांगल्या मुहूर्तावर नव्या घरी राहायला गेलो, पण त्यापूर्वीची एक घटना सांगायची राहून गेली. सविताचं लग्न झालं आणि तिचा भाऊ अमोल लयच येड्यागत करतो या, असं आदनमधनं सुभाबाई घरी सांगायची. कुणाचं ऐकायचा नाही, उलटून बोलायचा, दगड फेकून मारायचा. बराबरीच्या पोरांना तर सळो का पळो करून सोडायचा. मला मात्र घाबरायचा, कारण सविता मला द्यायची. त्यामुळं घरातली सगळी लहान मुलं मला घाबरायची. अधनं-मधनं त्यांना 4-2 टोलं मारायचो. त्यामुळं अमोल मला लय भ्यायचा. मी तिकडं गेल्यावर सांगेल तसं ऐकायचा, गप बसायचा. दिलं ते खायचा, पण मी निघून गेल्यावर परत पाहिल्यासारखं ये रे माझ्या मागल्या करायचा. त्यामुळं सुभा पार वैतागून गेली होती. एकदा अशीच लय वैतागली आणि रागानं रुसून पंढरपूरला आईकडं आली. रडत रडत अमोलची करणी सांगायला लागली. ती त्यावेळेला आईपाशी काय बोलली माहिती आहे का? ती रागाच्या भरात म्हणली, गरिबीच्या काळात जसं मिळालं तसं माझं लग्न करून दिलं. नवरा न शिकलेला, ना कामधंदा करतोय, मनाला आलं तर शेती करतोय, नाही तर पिऊन पडतोय. मी मात्र रात्रंदिवस शेतात राबते. एकाच विचारानं का नवऱ्याच्या काळात नाही सुख मिळालं, पोराच्या तरी राज्यात मिळेल. या आशेने मी करते, तर पोरगं असलंच बापावाने नाटक करते. माझं जीवनच व्यर्थ गेलं. माझ्या जगण्याला काही अर्थच नाही राहिला. आता मला नांदायलाच जायचं नाही. एक तर मी तिथं राहील, नाही तर पोरगं तर राहीन. वैताग आलाय मला. रात्रंदिवस राब राब राबायचं आणि भविष्य अंधारात. 4 दिवस माहेरात यावं तर हिथं पण ही बोंब. आईने हे सगळं बैजवार ऐकून घेतलं. न रागवता तिच्या मनातलं सगळं काढून घेतलं आणि शांत चित्तानं समजावणीच्या सुरात सांगायला लागली, अगं सुबा, एवढा राग बरा नाही. हे पण दिवस जातील. दिवस काय घर करून राहतात का? सगळे दिवस सारखे नसतात. आयुष्य हे ऊन सावलीसारखं असतं या. आजचा दिवस उद्या येत नाही. तुझं मूळ दुखणं कळलंय मला. लवकरच भारत्याला जाऊन भेटती नेहमीप्रमाणे. तोच याच्यावर काहीतरी तोडगा काढन. अगं असं आदळआपट करून चालन का? जे तुझ्या नशिबात आहे ते होणारच आहे. ते कोणाला चुकलंय का? तू तर हिथं येऊन सांगते, मी कोणाला सांगायचं? आयुष्यभर तारा श्वासला. तेव्हा आताशी कुठं जरा बरं दिवस आल्यात. या दिवसांकरता रात्रंदी झगडली, माझी दुःख मीच सोसली. माझी बाया, तुझ्या परीस मला तर लय सासुरवास होता. तुला तर घरदार आहे, नवरा आहे, बरंच म्हणायचंय, तरी रडती तू. सारखं दुःख उगाळत बसू नये. त्यामुळं काय होतं? त्यामुळं सुख पळून जातं. आल्या दिसाला पाड द्याय शिकाव. अगं देवादिकाला भोगावं लागलं तिथं आपली काय कथा? आला दिस जातोय नवं. नवं जाण्यासाठीच तो येतोय. आपण आपलं दुःख भोगायला शिकलं पाहिजे. तुझी अडचण काय आहे ना, ती लवकर उपाय निघन. भरती आहे, काहीतरी इगत निघन. आता आली आहेस तशी 4 दिवस राहा, खा, पी. मी भरत्याला फोन करून बोलवून घेते, मग बघू काय करायचं ते. उगा पाराचा कावळा करण्यात काय खरं नाही. अगं पोरग स्वर्ग ते, त्याला काय कळते? आज ना उद्या सुधरण. काय आंधळं पांगळं आहे का? चांगला धडधाकट पैलवान गडी, खात्यापित्या घरचा. आता थोडा वाणपणा करतोय खरं, पण एवढ्या जीवाचा त्रागा करणं बरं नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी उतारा असतोच की. याला पण उतारा असेलच ना? आईने सुभाबाईला सविस्तर समजावलं. मला फोन करून सगळं व्यवस्थित सांगितलं. म्हणली, 2 दिवसात एका दिवशी उभ्या उभ्या येऊन जा. तू आल्याशिवाय काय गत्यंतर नाही. समोरासमोर सविस्तरपणे बोलू. तेव्हा येळात येळ काढून लवकरात लवकर पंढरपूरला ये. आम्ही तुझी वाट बघतोय. मी पण एकांतात विचार केला. घरी स्वातीबरोबर चर्चा केली. नाही काय मार्ग मिळाला तर अमोलला फुरसुंगीला शाळा शिकायला आणू असं ठरलं. आणि आयतवारचं काम उरकलं. सोमवारी पहाटे पहिली एसटी पकडून सकाळी 10च्या आत पंढरपूरला दारात उभा. दादा कामाला गेलेले. आई आणि सुभा स्वयंपाक पाणी करत होती. सवाबाई पण मला वाटतं तिथंच होती. मला बघितल्या बघितल्या सगळे हाराकले. सगळ्याला आनंद वाटला. सवितानं गावळ्याच्यातनं दूध आणलं. निस्त्या दुधातला चहा केला. गलासभर आईच्या हातचा चहा प्यायल्यावर तरतरी आली. घरी जाताना खायला प्यायला भरपूर घेतलेलं आईच्या हवाली केलं ते. सविताला सुभाला खायला दिलं. इकडच्या तिकडच्या सटर फटर गप्पा गोष्टी झाल्या. पोराबाळांची खाली खुशाली, स्वातीबद्दल चौकशी झाली. असं करता करता गाडी आली मूळ मुद्द्यावर. बोलता बोलता सुभाबाईंनी शालजोडीतनं मारला. म्हणती कशी? तुझं बरं आहे र, शहरात राहतोय. पोरं बाळं चांगला चाळत घातली.
पोराबाळांना धाकात ठेवले. आमची आपली रानगट्टी. तुमच्या पोरात कुठले मिसळायला? कवा विचारलं का आमची पोरं कशी शाळा शिकतात, कशी राहतात, त्यांना वळण कसं आहे? कधीतरी पाहुण्यासारखा कनेरात येतो, 4 दिवस राहतो का निघाला. माझं एकुलते एक पोरगं पार वाया गेलंय. त्याला ना वळण, कुणाचं ऐकत नाही. नुसतं बापागं 4 भाकरी खातं, बोंबलत फिरतं. त्याला ना काळा न वाळा. बाबा भारता बघ बाबा, तूच काहीतरी मार्ग दाव. आधीच पोटाला 4 पोरी आहेत, बघता बघता मोठ्या होतील. त्यांच्या लग्नाचं शाळेचं बघायला लागन. ना नोकरी ना कामधंदा. शेती पावसाव. पडला पाऊस तर हिरीला पाणी आणि बागायत. नाही तर पाईला पाण्याची घाई दिशा होती. नवऱ्याला काय कामधंदा येत असता तर माळशिरसमध्ये 2 खुर्च्याचं दुकान घातलं असतं. ते पण पादरात आडानी गोळा. त्यामुळं पोराला कुठला कामधंदा यायला. शाळेत जातही खरं, पण हुशार अजिबात नाही. बाकी अंगात 12 खोड्या. याला काय म्हण, त्याला काय म्हण. कोल्हापूरवरनं आत्ताच आल्यागत गोटीवाणी तब्येत. त्यामुळे शिनीची सगळी पोर घाबरतात. त्यामुळं अजून जोर येतोय त्याला. कुठं काय म्हणता, काय घडलं होई नाही ते होऊन बसलं म्हणजे मी अजून कुठं पळू. आधीच गाव धाडायचं नाही. त्यालाच काय बाई शिकवतात. त्यामुळं मोकळ्या खोंडागत कुठं पण उधळतंय, कोणाला घाबरत नाही. मी पण शांतपणानं सुभाबाईचं बोलणं मन देऊन एकाग्र चित्तानं ऐकलं. सरते शेवटी तिचं सगळं बोलून झाल्यावर बोलायला सुरुवात केली. मी म्हणलो, अगं ताई, काय एवढी वैतागलेत करती? तुलाच काही एकलीला जगावेगळं पोरगं झालंय का? एवढं सोन्यासारखं पोरगं, त्याला नावं ठेवती तू? अगं या वया सगळी पोरं अशीच करत असतात. त्याचा एवढा भाव करायची काय गरज आहे? तुझ्या पोरापेक्षा कितीतरी अवखळ पोरं मी बघितलेत. त्या मानानं तुझं पोरगं लय बरं आहे. तिथं रानावाना 4 पोराच्या नादानं खोडीलपणा करत असन. त्याचा एवढा आक्रस्ताळेपणा बरा नाही आहे. उद्या कनेरात जाऊ, मी समक्ष त्याच्याशी बोलतो, त्याला समजून सांगतो, त्याच्या मनात काय आहे ते बघतो, त्याच्यावर निर्णय घेऊ. आणि पोरींची कशाला काळजी करते? दादांच्या काळात तुमची लग्न झाली ना, कशी का होईना मार्गाला लागली ना. कुणाचं कोणा वाचून राहतंय का? अगं नटीसारख्या एकापेक्षा एक सरस पोरी बघता बघता लग्न होऊन जातील, कळायचं पण नाही. आम्ही तुझ्या पाठीशी आहेच की. धनानं नसलो तरी मनानं आहोत. सोन्यासारखा सुंदर संसार तुझा, मोठं घरानं, धडधाकट नवरा. जरा कमी कमवत असन, पण तुझ्यासारखी भाद्दरबाई लात मारीन तिथं पाणी काढीन. 4-6 एकर बाग आहेत पाठीशी. हत्तीसारख्या 3-4 भावजया. आडीनडे तर आहेतच की. कमी जास्तीला आईबाप आहेत, भाऊ आहे. डोक्याला केस कमी एवढा तुझा गोतावळा तरी रडती वय. अगं धनसंपत्ती कमी असन, ते काय ऊन पावसाचा खेळ. आज इथं तर उद्या तिथं. तेवढ्या एका कमतरतेसाठी किती त्रास करून घेते जीवाला. सोन्यासारखा संसार, नवरा, पोरं बाळं, घरदार, जमीन जुमला, बागायती, शेरडं, करडं सगळं तर हे तुझ्यापाशी. आणि कोणती गोष्ट नाही तवा एवढा कांगावा चाललाय. उद्या कशाला? आजच तिन्ही सांजाला जाऊ कनेरला. तिथं रातची रात राहू. काय तुझ्या अडचणी त्या सगळ्या निस्तरीन, मग तर झालं. आईचा असा रडवेला चेहरा माझ्याच्यानं नाही बघवत. अगं आयुष्यभर माऊलीनं आपल्यासाठी कमी कष्ट घेतले का? आता तरी उतरत्या वयाला तिला सुख मिळून दे की. तिच्या चेहऱ्यावर हसू पसरू दे की. सारखी संसारातली दुःख तिला सांगून काय साध्य होणार आहे? आपलं सुखाचा दिवस दिसावं म्हणून आजही किती जीवाचा आटापिटा करते माऊली, तिचा विचार कर. ताई, अगं प्रत्येकाच्या संसारात समस्या अडचणी असतात, म्हणून काय प्रत्येकजण खचून जातो का? त्यातनं मार्ग काढायचा. सुख दुःख आपण पाचवायला शिकलं पाहिजे. तुला काय अडचण आली तर मला सांगत जा, मी मदत करत जाईन. तानाजीरावाला 4 गोष्टी समजावून सांगेन. त्यांना काय कामधाम बघायला सांगेन. आज ते सुद्धा त्यांच्या परीनं काम करतातच का नाही? या अशा 4 गोष्टी समजून सुभाबाईच्या चेहऱ्यावर कळी आली. आईच्या तोंडावर हसू आलं. मग समाधानानं पुढच्या मार्गाला लागलो. सुभाला समजावून सांगते वेळी आईसुद्धा जवळ बसली होती. तिचे डोळे भरून आलेले. भरल्या डोळ्यांनी तिने मला सांगितलं का, भरत, सुभाच्या लग्नाच्या वेळेस आमच्याकडून फार हेळसांड झाली. तिच्या मनाचा विचार करायची ती वेळ नव्हती आणि परिस्थितीनुरूप तिने बी साथ दिली. आल्या दिवसाला तोंड दिलं. तिची हाऊसमौज नाही करता आली. आज आपली परिस्थिती बरी आहे. आणि भारता, सुभीचं पोरगं तुला भीतंय, तेव्हा त्याच्या सुधारणेसाठी तुला काय करता येतं आहे का ते बघ. गरज पडली तर त्याला तुझ्याकडं पुण्याला घेऊन जा, तिथं शाळेत घाल, दुकानात काम शिकव. इथं लई अडेवाणी करता येते. लक्ष्मणचं काय खरं नाही, तो असून नसल्यागत.
त्यामुळं तुला फोन करून बोलून घेतला. माझ्या गाळ्याची आण आहे तुला. माझ्या जीव असेपर्यंत काही झालं तरी अमोलमुळं सुभाच्या डोळ्यात पाणी येऊ नये ही जबाबदारी तुझी. माझ्या माघारी माझ्या वाचनातनं सुटला. तेव्हा काय करायचं कसं करायचं तुझं तू ठरव. यापुढं मी तुला काही सांगणार नाही. आईच्या बोलण्यानं मलाच गाईवरून आलं. तरी चेहऱ्यावर तसं न दाखवता मी म्हणलो, आई तुझ्या शब्दाबाहेर आहे का मी? आज मी तुला शब्द देतो, आजच्या नंतर अमोलची जबाबदारी मी घेतली. त्याला कसं चढण लावायचं काय करायचं माझं मी बघतो. मग तर झालं. आईनं लगबगीने मटण आणलं, स्वयंपाक केला, आम्ही सगळी जेवलो. दुपारची ऊनं कल्ली. 3च्या दरम्यान आम्ही सगळी कनेरला जायला निघालो. आई, दादा, सविता, सुभा आणि मी. 5 जण कडोस पडायच्या वेळेला वस्तीवर पोचलो. सुभा घरी नसल्यामुळं घराची काळा गेलेली. बारक्या पोरींना कुठलं घर सांभाळता येतं काय? आले आईने आणि सुभाने घराला घरपण आणलं, स्वच्छता केली, टापटीप केली, खोराड्यातली स्वच्छता केली, गोठा साफ केला. सगळं आवरता 8-9 वाजल्यानंतर स्वयंपाक जेवण. मधल्या काळात मी अमोलला घेऊन थोडं लांब गेलो, गप्पा मारत बसलो. त्याच्या मनात काय आहे, तो असं का वागतो, त्याचं काय चुकतं, हे सगळं त्याच्याच तोंडनं वदवून घेतलं. त्याची अडचण माझ्या लक्षात आली. त्याचं काय झालं, तिथं शिनची पोरं त्याची हळूच कळ काढायची. अमोलची चूक समोर यायची. त्यात तिथलं वातावरण, संस्कार आणि मित्रमंडळी या गोतावळ्यात त्याच्या डोक्याचा झाला होता गोंधळ. त्यामुळं अमोल येड्यागत करत होता. त्यावर उपाय एकच होता, तिथल्या वातावरणातनं अमोलला बाहेर काढणं. त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. स्वातीबरोबर अगोदर चर्चा केली होती, त्यामुळे तिथल्या तिथं निर्णय घेतला, अमोलला पुण्याला न्यायचं. तिथं शाळेत घालायचं. उरलेल्या वेळात दुकानात बसून तिथं काम शिकवायचं. आपल्या हाताखाली तो सुधरल आणि सुभाच्या मानाचं समाधान होईल. दुसऱ्या दिवशी तिथंच राहिलो. दिवसभर चर्चा केली आणि यावर्षी महिनाभर शाळा राहिलेली तेवढी पूर्ण करून निकाल लागल्यावर पूर्ण तयारीनिशी शाळा सोडल्याचा दाखला, निकालाची प्रत घेऊन फुरसुंगी सोडायला येणार. अमोलचा प्रश्न मिटला. तानाजीरावानं 4 गोष्टी समजून सांगितल्या. 1000 रुपये खर्चायला दिले. आई दादांना 500 दिले. दुपारनंतर 1 कोंबडा तोडला. मस्त बेत केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या गाडीने निघून आलो. आई दादा 2 दिवस राहून पंढरपूरला जाणार होते. ठरल्याप्रमाणे अमोलची परीक्षा झाली. निकाल लागला. तो पास झाला. 6वी पासचं निकालपत्र, शाळा सोडल्याचा दाखला घेऊन अमोल तानाजीबरोबर फुरसुंगीला आला. 4-2 दिवसात गावातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 7वीत प्रवेश घेतला. नवीन कपडे, चप्पल, वह्या, पुस्तकं, दप्तर घेतलं आणि अमोल मार्गी लागला. आमच्या घरचं वातावरण चांगलं. घरात 3 लहान मुलं, त्यामुळं अमोल घरातल्यासारखा मिसळला. घरची आठवणसुद्धा यायची नाही. अशा रीतीनं आमच्या घरातल्या कुटुंबात 1 मेंबर वाढला. खंडोबाच्या माळाला कदमीनबाईच्या रूममध्ये, भाडोत्री रूममध्ये राहायला गेलो त्यावेळेस अमोलची मोलाची मदत मिळाली. तिकडं राहायला गेल्यावर एक सायकल विकत घेतली. कारण मुलांना शाळेत न्यायला, सोडायला, जाण्या येण्याकरता तिचा उपयोग. पोरांना आणायला जायला अमोलसुद्धा यायचा. घरची किरकोळ कामं करायचा. त्यामुळं मला दुकानात काम करायला वेळ मिळायचा. अधनंमधनं सणासुदीला आई दादा यायचे. कधीमधी स्वाती माहेरला जायची. अशा तऱ्हेने संसाराचा रथ चाललेला होता. एकदा काय झालं, दुपारी दुकानात मी काम करत असताना माझा एक मित्र मनोहर गडाख नावाचा, बाहेरगावचा, इथं भाडोत्री रूममध्ये होता. ड्रायव्हर काम करायचा. तो भेटायला आला. बोलता बोलता मला म्हणाला का हायस्कूल शाळेच्या मागं चोरघडेचे शेतीचे प्लॉट पडलेत, तिथं अर्धा गुंठा घ्यायचा का? मी सतीश जंगले, मोरे, चंदनवाला घेणार आहे. तेव्हा तुम्ही घेणार असाल तर बघा. 30,000पर्यंत अर्धा गुंठा मिळेल आणि मला पण तुमच्यासारखा चांगला शेजार मिळेल. आज विचार करा, उद्या मला सांगा. थोडीफार लागली मदत तर मी करीन. असं बोलून गेला. मग काय, मी लागलो विचार करायला. पैशाची जमवाजमव कशी करता येईल. रात्री स्वातीबरोबर सल्लामसलत केली. स्वातीने पडदिशी होकार दिला. तिच्याजवळची सोन्याची अंगठी दिली. 3 मुलांच्या नावे 10,000 बँकेत होते. त्याच्यावर कर्ज 21,000 मिळालं. 3,000 अंगठी विकून आले. माझ्याजवळ 2-2.5 होते. असे 27,000 जमा झाले. आमच्या काही मित्रांनी मदत केली. त्यामध्ये प्रकाश हुरपळे, खेडेकर वकील यांनी 1,000 उसने दिले. राहिलेले 1,000 करता सायकल विकली आणि आयुष्यातली पहिली जमीन खरेदी केली.
मला जितका आनंद झाला होता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने स्वातीला आनंद झाला. एक चांगला मुहूर्त बघून स्वाती 3 मुलांना घेऊन जागेची पूजा केली. त्यानंतर 1-2 महिन्यात भाद्रपदीमध्ये गौरी गणपती करता आईदादा पुण्याला आले. त्यावेळी आईदादांच्या हस्ते जमिनीची पूजा केली. आईला पण आनंद झाला होता, तो तिच्या चेहऱ्यावरनं समजत होताच. प्रत्येकाजवळ माझं तोंड भरून कौतुक करायची आणि म्हणायची, त्याच्या बापाला जे जमलं नाही ते त्यांनी केलं. रात्रंदिवस कष्ट करून स्वतःच्या आपल्या हिमतीवर जागा घेतली. माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं बाया. मुंगीच्या पावलानं दिवस चालले होते. बबलू 3री पास झाला, दीदी 1ली पास झाली, तायडी 1लीला गेली, अमोल 9वीत गेला. दुकानात नवी नवी स्थित्यंतरं घडत होती, बदल घडत होते, कामगार येत होते जात होते. काळे पडळचा उमेश गायकवाड बरेच दिवस होता, साधारण 4-5 वर्ष होता. नंतर त्याला इकडं येणं जाणं अवघड व्हायला लागलं, म्हणून हडपसरमध्ये दुकानात काम करायला लागला. वर्ष 6 महिन्यात त्याच्या मामाच्या सल्ल्याने महम्मदवाडीत दुकान घेतलं भाडोत्री, तिथं सेटल झाला. काही दिवसांनी श्रीगोंदा तालुक्यातलं स्थळ बघितलं, त्याचं लग्न झालं. मी आणि दीदी लग्नाला श्रीगोंद्याला गेलो होतो. नंतर गावातलेच एक उत्तम पांडे नावाचा कामगार होता कामाला, तो 2-4 वर्ष राहिला. नंतर काहीतरी धुसफूस झाली, त्याने अचानक काम सोडलं. त्यावेळेला अमोलला थोडं थोडं काम येत होतं, त्याची मदत मिळत होती. यावेळी घरमालकाची मुलगी सारिकाचं लग्न ठरलं, साताऱ्यातच. सातारा कराड हायवेवर आतीत फाट्यावरनं आत कोणतं तरी एक खेडेगाव होतं, तिथं लग्न होतं. त्या लग्नाला जावंच लागणार होतं, कारण आग्रहाचं आमंत्रण, रोज तोंडावर तोंड पाडायचं. तसं तर मी शक्यतो लग्न कार्याला जायचं टाळतो, कारण दुकानदारीमुळं कुठं जायला जमत नाही. इथं मात्र तसं नव्हतं, कारण प्रमुखपदी माझी नेमणूक केलेली, त्यामुळं सहकुटुंब जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अमोलच्या जीवावर दुकान टाकून जायचं ठरलं आणि घरात बोलता बोलता असं ठरलं की साताऱ्यापर्यंत जाणारच होत, तर लग्न कार्य उरकल्यावर तिथून पुढं तसं कोल्हापूरला सुद्धा जाऊन येऊ, तेवढं घरच्यांना सुद्धा थोडा एन्जॉय. लग्नाच्या आधी कदम कुटुंब त्यांच्या मूळ गावी सुरलीला गेलं. जाताना सगळ्यांना यायला सांगून गेले. आम्ही 10-12 जणात गाडी भाड्यानं घ्यायची ठरली. शेजारची 1-2 घरटी करत आमच्यासकड 10-12 जणं जमले. बाकी काही जण स्वतःच्या गाडीवर येणार होते. अशा तऱ्हेनं जायचं ठरवलं. गाडीत गायकवाड म्हणून आमच्या भावाचे जोडीदार PMTला कामाला होते, ते अविनाश गायकवाड आणि त्यांचं कुटुंब होतं. एवढं आठवतं, बाकीचे नाही आठवत. तरी गाडीची भरती झाली होती, उलट गर्दीच झाली. लग्नाच्या दिवशी सकाळी लवकर सगळेजण तयारीनिशी आले, येळेवर गाडी सोडली. सकाळी 9च्या आत साताराला चहा पित होतो. तिथं जवळ आल्यावर अचानक ठरलं, लग्नाला अजून बराच वेळ आहे, त्या अगोदर जवळ पालीचं खंडोबा मंदिर आहे, दर्शन घेऊन येऊ. सगळ्यांचं एकमत झालं, म्हणून आलो पालीला दर्शनाला. पालीच्या खंडोबाचा अतिभव्य मंदिर बघून डोळे दिपले. सगळ्या मंदिरात भंडाऱ्याचा खच पडलेला, त्यामुळं आणखीन मस्त दिसत होतं. आम्ही गेलो त्यावेळेला गर्दी अजिबात नव्हती. मोकळेपणानं मन भरून दर्शन घेतलं, आवारात फिरलो. जुन्या पद्धतीचं दगडी बांधकाम मनात भरलं. दर्शनी भागात भला मोठा हत्ती साखळदांडानं बांधून ठेवलेला. लहान मुलं तर आनंदानं उड्या मारायला लागली. तिथल्या माणसांनी कोऑपरेशन केलं, त्यामुळं बबलू दीदी यांनी हत्तीला चारा दिला खायला. 10-15 मिनटं फिरलो तिथं आणि लगे लग्नाला रवाना झालो. हमरस्त्याच्या डाव्या बाजूला पालीचा खंडोबा, तर उजव्या बाजूला आतीत गाव. त्याच्याच पुढं 1.5 किलोमीटरवर लग्नाचं ठिकाण. तिथं आम्ही 11च्या दरम्यान पोचलो. दुपारी लग्न मुहूर्त होता. जवळच मराठी शाळेत लग्न, तिथंच राहायला रूम दिलेली. कदमबाई समोर आली, हसत चेहऱ्याने आगत स्वागत झालं. 2 नंबरचा जावई खुशीत. त्याच्याच इशाऱ्यावर सगळं चाललं होतं, त्यामुळं थोरला रागावलेला आणि खचून दारू पिऊन फिरत होता. तरी पण त्याच्याकडं कोणी लक्ष देना, म्हणून त्याने रागानं त्याच्याच बायकोला हाणली आणि मग मात्र आरडाओरडा, कालवा, हाणामारी, नेब्बार मारला त्याला आणि रूममध्ये कोंडून टाकला. तिथनं आतनंच शिव्याचा सापाटा चालला होता. सगळ्यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. सगळीजणं लग्नाच्या दांधलीत रंगलेली. पारण्यावरनं नवरदेव वाजत गाजत आला. सारिका तर लक्ष्मीसारखी नटली होती. आधीच देखणी, त्यात लय नटलेली. तिची बेधरलेली नजर, तिच्या दाजीने गोंधळ घातला होता ना, त्यामुळे ती लय घाबरलेली. त्यात दुपारची येळ, घामाच्या दारा लागलेल्या, गरम लय होत होतं. थोड्याच वेळावर लग्न आलं, तसा थोरला जावई नरम झाला, हातापाडायला लागला, माफी मागायला लागला. त्यामुळे घरच्यांना कणव आली, त्यांनी त्याला सोडला.
हातपाय धुवून नवीन कापडं घालायला दिली. लग्न होस्तवर गडी गप बसला. जवळच आयराच्या पाकिटावर हात मारला आणि जो पळाला तो तासाभरानं टाईट होऊनच आला. का परत ये रे माझ्या मागल्या. मग परत हाणला, रूममध्ये घातला कोंडून. आम्ही आयर केले. सगळेजण जेवायला बसले. जेवण खाणं आटपलं. मग चला चला म्हणल्यावर मग ओटी भरण, हळदी कुंकवाचा कार्यक्रम. सगळं उरकतं करता कडोस पडलं. इकडं सूर्य मावळायला आणि गाडीचा स्टार्टर हाणायला एकच गाठ. आम्ही पुढं कोल्हापूरला जाणार हे आधी सगळ्याला माहिती होतं. त्यामुळे येता येता सातारा एस टी स्टँडजवळ आम्हाला सोडलं आणि गाडी पुण्याच्या रॉकानं गेली. आम्ही सातारा स्टँडमध्ये घुसलो. सातारा एस टी स्टँडवर उतरलो. 3 मुलं, बायको, सुटकेस, पिशवी सामानाची सगळं सर्कस करत स्टँडमध्ये आलो. जवळच कोल्हापूरला जाणारी निम आराम पांढरी एस टी होती. गर्दी नव्हती फारशी. सुटसुटीत व्यवस्थित जागा मिळाली. थोड्या वेळात बस हलणार होती. तेवढ्यात पाण्याची बाटली, मुलांसाठी आमच्यासाठी चुनूमुनू खायला घेतलं. सगळं कसं व्यवस्थित मनसोक्त हाऊसमौज करण्याच्या विचारानेच बाहेर पडलो होतो. 7-8 हजार होते खिशात. पान तंबाखू व्यतिरिक्त कसलं व्यसन नव्हतं. त्यामुळं आमच्या मानानं त्या काळी साधारण 2005 साल असणार. भरपूर पैसे झाले. काही कुरबुर न करता, वादविवाद न करता हसत खेळत आनंद लोटायचा असं ठरवलंच होतं. काही चिंता करायची नाही. बायको मुलासाठी 2 दिवस खास. एस टीत कंडक्टरनी तिकीट बुकिंग केलं, डबल बेल हाणली, मग निवांत झालो. थोड्याच वेळात मुलं, पत्नी झोपली. मला कुठली झोप येते. मी सीटवर मागं मान टाकून डोळे मिटून भूतकाळात विचारात गेलो. विचार करता करता आज लग्न झालेल्या सारिकाच्या आईवडिलांच्या विचारांनी मन गेरलं. बाजीराव पिलोबा कदम आमचा घरमालक हो. पूर्वी मिलिटरीत 15 वर्ष पूर्ण करून आल्यावर पुण्यात किर्लोस्कर कंपनीत कामाला लागला. त्या काळी जवळच फुरसुंगीचा परिसर, हिरवागार, सुटसुटीत गाव, सगळ्या सुविधा. त्यामुळे फुरसुंगीत भाडोत्री रूम घेऊन राहिलं कुटुंब. फुरसुंगीत कदम माणूस मिलिटरीतला, पण स्वभावानं लय शांत. कोणाला त्रास होऊ द्यायचा नाही, सगळ्यांची हसत खेळत. पण कदमीनबाई फार कडक स्वभावाची. काटकसरीनं, खंबीरपणं, संसाराची सगळी सूत्रं हातात. त्यांच्यापुढं बोलायची टापच नसायची कोणाची. त्यांना 3 मुली, 1 मुलगा. याच काळात थोडा थोडा पैसा जमवून गावाबाहेर माळाला गुंठाभर जागा घेऊन पत्र्याच्या 2 डबल रूम बांधले. 2 मुलींची लग्न लावली. त्यानंतर आम्ही तिथं राहायला गेलो. त्यांचा मुलगा शशिकांत उच्च शिक्षण, ग्रॅज्युएशन केलं, पण नोकरी नीट मिळाली नाही आणि त्यांनीसुद्धा मन लावून एक ठिकाणी नीट केली नाही. त्यामुळे बरेच ठिकाणी नोकरी, कामधंदा, उद्योग केले, पण कशात यश मिळालं नाही. सारखं त्याच्यावर कर्ज आणि ते फेडायचं आईबापाने. त्यामुळं आईचं, मुलाचं कधी नीट जमायचं नाही. यात पिसलं जायचं बिचारा कदम महाराज. तो माणूस सतत टेन्शनमध्ये. याच गोंधळात नोकरीतनं रिटायर झाल्यावर वादाला कंटाळून गावी सुरलीला जायचं ठरलं आणि आमच्या जोडीला दुसरं भाडेकरू बघायला सांगून ते गेले सुरलीला. तिथं पण भांडण चालू. त्यातच एक दिवशी सकाळी वाड्याला संडासला गेले. तिथंच हृदयविकाराच्या झटक्यानं बाजीराव कदम वारले. मैतीला नाही, सावड्याला आणि 10व्याच्याला मी सुरलीला गेलो. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनं वर्षाच्या आत लग्न करायचं असते, नाही तर 3 वर्ष करता येत नाही. आणि शशीबी एका जागेवर थांबना, म्हणून लवकरात लवकर शशीचे हात पिवळे करावे म्हणून गावाजवळची पाहुण्यातली मुलगी बघून लग्न ठरवलं. मला यायला सांगितलं. आता एकटं कसं लग्नाला जायचं, म्हणून आमचे एक खास मित्र आहेत खेडेकर वकील, त्यांना पण कदमबाईंनी लग्नाचं निमंत्रण दिलं. मग आम्ही दोघांनी साहेबाच्या गाडीवर लग्नाला जायचं ठरवलं. लग्नाबरोबर सातारा शहर, माहुली फिरत फिरत कार्यालय गाठलं. खेडेगावात लग्न, दारात मांडव टाकलेला. जाताना इतकं मजेत गेलो का प्रवासाचा त्रास अजिबात जाणवला नाही. विशेष म्हणजे साहेबाबरोबर फिरायला मजा यायची, कारण लय बोलका माणूस. गप्पा टप्पा, हिंडणं फिरणं भलता छंद. दुर्ग, गड, किल्ले, ऐतिहासिक ठिकाणं भरपूर पाहिलेली. सतत फिरायची आवड. त्यामुळं वेळ मिळाला की आम्ही फिरायला जायचो. याच धर्तीवर आम्ही शशिकांत कदमच्या लग्नाला गेलो. लग्नाच्या ठिकाणी किस्सा सांगतो. तिकडचा भाग नवीन असल्यामुळं आम्हाला गाव सापडायला वेळ लागला. सातारवरून येताना मी आयर म्हणून वॉलफॅन घेतला होता. सगळ्या गडबडीत लग्न घर सापडायला झाला उशीर. आम्ही तिथं पोचलो तेव्हा लग्न लागून 20-25 मिनटं झालती. जेवणाच्या पंक्ती बसलेल्या, नवरा नवरीची सप्तपदी चाललेली, आहेराची लगबग चाललेली. त्या गोंधळात आम्ही तिथं पोचलो. इकडं तिकडं बघायला लागलो. आमच्या ओळखीचं कोणच नाही.
नवरदेव आणि त्याची आई, 2च माणसं जास्त गष्टनीची. कदम ओळखीचे पण ते तर वारलेले. शशिकांत लग्नाच्या गारड्यात आणि कदमबाई आहेराचं देणं घेणं. तिथं चांगले बोलणं चाललेलं. आम्ही लांबून बघतोय. कसं काय त्यांचं आमच्याकडं लक्ष गेलं काय माहिती. मी थोडा आरबाजूला होतो, त्यामुळे त्यांना पटकन दिसलो नाही. पण खेडेकर साहेब समोर उभे होते. जसे साहेब दिसले तसं अचानक तारा खेडकर जवळ आल्या. साहेबाच्या ध्यानीमनी काय नाही आणि अचानक गळ्यात पडून रडायलाच सुरुवात. अहो गहिवरच मांडला ना. खेडकर वकील साहेब गांगरून गेले. मी पण घाबरलो, दचकलो. काय घडतंय समजायच्या आतच सुरू झालं सगळं. 5 मिनिटाचा उद्योग आणि लगी नॉर्मल झाले. मग विचारपूस, कधी आला, कसा आला, दोघंच आले का, लग्न सापडलं का, अनेक प्रश्न. शेवटी पाण्याचा तांब्या हातात दिला, म्हणल्या चूळ भरा, तोंड धुवा, बसा जेवायला, बाकीचं नंतर बोलू. झालं काय होतं, खेडकर साहेबाच्या घराजवळ कधी काळी कदमीनबाई रूम भाडोत्री घेऊन राहिलेली. त्यामुळं घरच्यासारखे संबंध. साहेबांना बघता त्यांना त्यांचे जुने दिवस आठवले. त्या काळात त्यांचे पती होते. अचानक त्या आठवणींनी ऊर भरून आला त्यांचा. त्यांना काय झालं कळलं नाही. पण यामध्ये साहेबाची परिस्थिती बघण्यासारखी झाली ना. परत येताना आठवण आम्ही हसत होतो. पोट दुखच तवर हसलो, कारण हा क्षण कधीच न विसरण्याजोगा. आजही आठवण झाल्यावर खेडकर साहेब आणि मी आम्हाला हसायला येतं त्या प्रसंगामुळं. शशिकांतचं लग्न झालं, संसाराला लागला. आता 3 वर्ष मुळीच लग्न करता येणार नव्हतं. त्यामुळं फक्त नवरा मुलगा शोधायचं काम पूर्ण करून ठेवलं आणि 3 वर्ष पूर्ण होताच पहिल्याच मुहूर्तावर सारिकाचं लग्न करून जबाबदारीतनं झाले मोकळे. आणि सारिकाचं लग्न लावून मी बायका पोरांसकट कोल्हापूरला फिरायला निघालो. संध्याकाळी 9च्या दरम्यान कोल्हापूर एस टी स्टँडवर आम्ही उतरलो. इथं आल्यावर कुठं जावं काय करावं कळेना. सगळीकडं लाईट बघून थोडा गडबडलो. थोडा वेळ इकडं तिकडं बघितलं. मुलांना काय खायचं काय विचारलं. त्यांना भजीपाव खायला घातले. थोडेफार बांधून घेतले. तेवढ्याच जवळ एक रिक्षावाला उभा होता. त्याच्याकडं चौकशी केली. इथं जवळपास चांगलं पण बऱ्यापैकी परवडणारं लॉज मिळेल का? त्याच्यावर त्यांनी सांगितलं स्टँडच्या जवळपास मिळायची शक्यता कमी. 4 पावलं लांब गेला तर स्वस्तात आणि चांगलं लॉज भेटन. तुमची इच्छा असेल तर इथून 5-10 मिनिटाच्या अंतरावर नटराज लॉज आहे, बघा यायचं का? 2-3 मिनटं विचार केला. स्वातीचा विचार घेतला. बसलो सगळेजण रिक्षात. 10 मिनिटात लॉजला. त्यांनी मॅनेजरला काय सांगितलं काय माहिती. मॅनेजरनी दुसऱ्या मजल्यावरची डबल बेडची छान रूम दाखवली. अटॅच संडास, बाथरूम, गार गरम पाणी, शॉवर, TV, सगळ्या सुविधांनी युक्त रूम. पसंत पडली. भाडं निश्चित केलं. ₹250 दर दिवशी. याप्रमाणे भाडं ठरलं. ₹500 डिपॉझिट दिलं. रूम ताब्यात घेतली. मुलं तर उड्याच मारायला लागली. आयुष्यात पहिल्यांदा लॉजला राहायचा योग आलेला. त्यामुळं पैशाचा विचार नाहीच करायचा असं ठरवलं. प्रवासानं आणि घामानं अंग झालतं चिकट. शॉवर पाहिल्यामुळं दीदी आणि बबलू आंघोळीसाठी हाट करायला लागले. संध्याकाळच्या 10च्या वेळेला आम्ही 5 जणांनी एका पाठोपाठ आंघोळ केली. फ्रेश झालो. लॉजच्या मालकाचंच हॉटेल होतं. वेटरला बोलावलं, जेवायची ऑर्डर दिली आणि रूमवर मस्तपैकी गप्पा टप्पा करत पोटभर जेवलो. TV बघत बघत निवांत झोपलो. सकाळी 8-8:30ला उठलो निवांत. आंघोळ्या केल्या निवांत. मग जवळ एक किराणा दुकान दिसलं. तिथनं 7-8 बिस्किटचे पुडे आणले. चहा ऑर्डर केला. बायको पोरासकट चहा बिस्किटचा नाश्ता केला. 11च्या टायमाला पडलो बाहेर. पायी विचारत चौकशी करत चालत एस टी स्टँडवर आलो. तिथून वाडी रत्नागिरी डोंगरावर ज्योतिबा दर्शनाला एस टी मिळाली. आयुष्यात पहिल्यांदा बायको पोरासकट फिरत होतो. त्याचा पण उत्साह चेहऱ्यावर दिसत होता. सगळं नवं बघायला मिळायचं. हे खा ते खा, हे घे ते घे करत ज्योतिबाच्या दर्शनाला मंदिराजवळ आलो. पायऱ्या उतरून सगळे दमलो, पण मंदिर बघून मनाला उभारी आली. शीण गेला. फ्रेशपणे दर्शन घेतलं. डोळा भरून मूर्ती मनात साठवली. गर्दी जास्त नव्हती. प्रशस्तपणे दर्शन घेतलं. मुलांना दाखवलं. मनाचं समाधान झालं. मन प्रसन्न झालं. मंदिराच्या आजूबाजूच्या देवतांचं दर्शन घेतलं. येता पायऱ्यांवरनं वर येताना देवाची मूर्ती, कॅसेट, प्रसाद खरेदी केली. मुलांना चुनूमुनू खायला देत वर आलो. समोरच ज्योतिबाची बहीण यामाई देवीचं मंदिर. थोडं अंतर चालून गेल्यावर पायऱ्या उतरत जायला लागायचं. जाताना पीठ, मीठ, हळद, कुंकू, साडी, चोळी जे लागतं ते सगळं घेतलं बायकोच्या मानाप्रमाणे. चिकटपणा नाही केला, नाहीतर नंतर मनात कुणकुण राहते. त्यामुळे सगळं घेतलं. देवीची ओटी भरली. मनाप्रमाणे सुटसुटीत दर्शन मिळालं. गर्दी नव्हती.
तिथल्या पुजाऱ्यानं दोन्ही मुलींना वेणी दिली, बायकोला नारळ प्रसाद दिला. मग काय स्वारी खुशीत बाहेर आली. आजूबाजूचं दर्शन घेतलं. मग मात्र भूक लागली. तिकडंच पलीकडं बेळपुरीचे गाडे, बरेच प्रकारचे गाडे पण होते. मनसोक्त खाल्लं. तिथं थोडं पुढेशीर मोकळा उतार होता, गावतळ भाग. तिथून खाली निसर्ग लय छान दिसत होता. तिथं थोडा वेळ मुलांना घेऊन बसलो. दुपारी 3च्या दरम्यान तिथून परत कोल्हापूरला जायचं ठरलं. ज्योतिबाई एस टी स्थानकावर एक जीपवाला भेटला. तो ठराविक शीटं घेऊन जाणार होता. महालक्ष्मीला सोडतो म्हणला. विचार केला, म्हणलं बरं आहे, आईतच लक्ष्मी आईचं दर्शन होईन. निघालो. गाडीत आईस पैस बसायला जागा होती. तासाभरात देवळाजवळ सोडला आम्हाला. 4-5च्या वेळेला आम्ही लाईनीला दर्शन बारेला लागलो. काय लागतंय ते घेतलं. थोडीफार गर्दी होती, पण दीड तासात दर्शन झालं. सोळखांबे मंदिर फिरून व्यवस्थित बघितलं, मन तृप्त होईपर्यंत. आसपास फिरत राहिलो. दिवं लागण्याच्या वक्ताला तिथं छानसं हॉटेल पाहिलं. साधं शाकाहारी हलकं जेवण केलं. सगळ्यांनी बाहेरचं पान खाल्लं. नीट रिक्षा केली, लॉज गाठलं. 8-8:15 वाजले असतील. फिरून फिरून लय काटाळा आलेला. मग काय, थंडगार पाण्याच्या शॉवर खाली आंघोळ केली. मी आणि सगळ्यांनीच आंघोळ केली. मग बसलो सगळेजण टी व्ही बघत. चांगला मराठी सिनेमा लागला होता. बघत गप्पा मारत एक झोपलं कधी हे समजलंच नाही. शेवटी 11-11:30ला स्वाती पण झोपली. मी मात्र बसलो निवांत. हा चॅनल बघ, तो चॅनल बघ करता करता रात्री 1च्या दरम्यान डोळं जाडावलं. मग टी व्ही बंद केला. निवांतपणे दिवाणावर पडलो. रूममध्ये 2 दिवाण होते. एकमेकाला जोडून झोपायची सोय केलेली. सगळेजण एकत्र. 3 पोरं मध्ये घ्यायचो, निवांत झोपायचो. मनाला वाटेल तेव्हा झोपायचो, मनाला वाटेल तेव्हा उठायचो, आवडेल ते खायचो, पटेल तिकडं फिरायला जायचो. मनमानी कारभार चालला होता. बायका पोराला सुट्टीचे 2-3 दिवस आनंद. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झोपेत सुद्धा तृप्ती, समाधान दिसत होतं. आता सुख अजून काय वेगळा असतो. आजचा दिवस हसत खेळत कधी गेला कळलं पण नाही, आणि मला झोप कधी लागली ते बी कळलं नाही. रात्री फुल स्पीडनं पंखा चालू होता. त्यात दिवसभराची दगदग. रात्री 1 वाजेपर्यंत केलेलं जागरण. त्यामुळे सकाळी 8:30ला डोळे उघडले ते सगळे डाराडूर झोपलेले. एक जण उठायचा, बाथरूमला जाऊन यायचा, निवांत शॉवर खाली गरम पाण्याचा फवारा अंगावर घेत राहायचा. सगळं निवांत चाललं होतं. सगळ्यात शेवटी माझा नंबर लागला. आमच्या सगळ्यांचं उरकेपर्यंत 10:30-11 वाजले. रूम बॉयला मस्तपैकी खारी चहा आणायला सांगितला. सगळ्यांनी मनसोक्त चहा खारी संपवली. फ्रेश झालो. मग विचार केला, म्हणलं आज पन्हाळा किल्ला बघायला जाऊ. तेवढंच मुलांना फिरायचा आनंद मिळेल. स्टँडवर पोचता करता 11:30 वाजले. समोर एस टी लागलीच होती. बसलो एस टीत. तसा तडक पन्हाळा किल्ल्याच्या जवळ पोचलो. भर दुपारी उन्हाचा तडाखा. त्यात सोबत लहान लहान 3 पोरं. स्वातीला कधी उन्हात आणत फिरायची नाही सवय. सगळी घामाघूम झाली. त्यात उलट्याचा त्रास व्हायचा तो वेगळा. स्टँडवर उतरल्यावर सगळ्यात आधी 2 थंड पाण्याच्या बाटल्या घेतल्या. सगळ्यांनी थंड पाण्याने तोंड धुवून चुळा भरल्या. मग मोठी माझाची बाटली घेतली. माझा सगळ्यांनी थोडी थोडी घेतली. सगळे ताजे तवाने झाले. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. भरतायन या आत्मचरित्रासाठी आजचा प्रश्न आहे, लेखकाची बहीण सुभाबाई कोणती तक्रार घेऊन आली होती? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. लेखकाची बहीण सुभाबाई कोणती तक्रार घेऊन आलेली होती? कमेंटमध्ये जा, प्रश्नाचं उत्तर लिहा, आणि कादंबरी संपल्यानंतर पहिल्या 10 विजेत्यांनो तुम्ही मिळवा भरतायन या आत्मचरित्राची घरपोच मोफत प्रत. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.